स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 5:30 वाजलेले आहेत। तर आता काकडा आरती वगैरे झालेलं आहे आपलं। तर सगळं आपलं तयारी वगैरे चालू आहे आता। तर आतमध्ये नेऊन दाखवतात आपलं तयारी वगैरे झालेलं आहे, थोडंफार उरलंय आता। 6ला आता अभिषेक चालू करतो आम्ही। तर आतलं दाखवतो तुम्हाला। तर पाहू शकता तुम्ही पूर्ण आपलं तयारी वगैरे झालेलं आहे। आता काकडा आरती पण झालेलं आहे आणि तयारी पण झालेलं आपलं अभिषेकाचं। आता लोक आहेत अभिषेकाला, पण चहा वगैरे आले गेले। मग आता त्याच्यानंतर आता चालू करतो आम्ही अभिषेक लगेच आता थोड्याच वेळात। तर आपलं अभिषेकाची तयारी वगैरे झालेलं आहे। तर आता दूध आणायचं आहे आणि आपलं महाराजांना हार दोनच राहिलेत आता। त्याच्यानंतर मग आता तुळशी वगैरे काढायला जायचं आहे आपल्याला। तर पहिलं तर दूध वगैरे आणि हार वगैरे आणून ठेवू आतमध्ये। तर आता हार वगैरे नेऊन जाऊया आतमध्ये। तर हे आहे आज महाराजांचा हार आजचं। आणि फुलं वगैरे आता पाकळ्या वगैरे करणार मुलं अजून येतील। आता हे हार वगैरे नेऊन ठेवू आतमध्ये आणि मग तुळशी आणि बेल पण काढायला जायचं आपल्याला। तर चालू आता तुळशी काढायला, बाबांकडे जायचं इकडे। अजून अंधार आहे इकडं। तर पाठीमागच्या साईडला आहे तुळशीचं झाड आणि इकडं बाबा। इकडचं पण आता अभिषेक वगैरे चालू करतील त्याने अजून येऊन पोरं। तर आपलं तिकडचं तयारी चालू आहे। हे थोडं लेट होतं इकडचं अभिषेक यांनी चालू करायला। तर आपण पहिला तुळशीवर घेऊन जाऊ। तर आता तुळशी वगैरे काढायचं झालेलं आहे। तर आता महाराजांना गरम पाणी अभ्यंग स्नान घालायसाठी गरम पाणी घेऊन जायचं आपल्याला आता। तर आपलं झालेलं आहे सगळं पूजा वगैरे आणि नाश्ता वगैरे करून आता डबा बांधून आम्ही चाललोय कॉलेजला। आमच्यासोबत आमचं मित्र एकटा आहे आणि ऊन भरपूर आहे। आता जायचं कॉलेजला आता संध्याकाळपर्यंत। आता 5 वाजेपर्यंत, 5ला सुटतं आता कॉलेज आणि आता चाललो आहे। तर ऊन वाढलेलं आहे। तर समोरच्या साईडला पोरं पण चाललेत बघा कॉलेजला। तर येऊन पोचलो आहे कॉलेजला, अजून थोडंसंच लांब राहिलं आहे। ऊन भरपूर वाढलं आहे। मित्र तर त्याच्यापेक्षा मोठा डबाच आणला आहे। तर चाललो आहे आता कॉलेजला, आतमध्ये जातो आता। तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आत्ता सुटलं आमचं कॉलेज। तर आता चाललो आहे कॉलेजवरून मठाकडं। तर व्ह्यू बघा कसं आहे संध्याकाळचं। तर आपल्याला तिथं समोर जायचं आहे, ते मठाचंच बिल्डिंग आहे बघा समोर दिसतंय ते। तर असं पूर्ण फिरून जायचं आपल्याला। तर मित्र वगैरे गेले आहेत पुढं, तर मी एकटाच चाललो आहे आता। बाकीचे माझ्या सेक्शनमधले पोरं पण गेलेत आता। तर येऊन पोचलं आहे आपला मठाकडं। तर आपलं मठ आलं इथं समोरच्या साईडला। हे बघा आपल्या मठाचं बिल्डिंग, हिला मातृभवन आणि इथं खालच्या साईडला मठ आहे आपलं। तर जाऊया आतमध्ये आता। काय तर काम चालू आहे वाटतं आपल्या मठापाशी, लय मठ। इथं जे सुकून आहे कुठं पण मिळणार नाही तुम्हाला। आलं बघा आपला मित्र कुठं तर चाललाय वाटतं मला तर सोडायला। कुठं चाललो? बेंगलोर। तर आत्ता येऊन बसलोय रूममध्ये, बॅग वगैरे ठेवलोय। तर अजून टाईम आहे आता। याच्यानंतर हातपाय वगैरे धुवून आता आरतीची तयारी वगैरे करायला जायचं आपल्याला रोजच्याप्रमाणे। 6:30ला आरती असतं संध्याकाळचं, शेजार आरती। त्याच्यानंतर मग साफसफाई वगैरे करायचं आपल्या रोजच्याप्रमाणे। तर आरतीला आज गर्दी मला वाटतं बहुतेक नसेल, कारण फक्त गुरुवारी आणि रविवारी गर्दी असते। तर सकाळी आम्ही कॉलेजला गेलो तर डायरेक्ट संध्याकाळीच येतो। सकाळचं म्हणजे अभिषेक वगैरे करून जातो आम्ही आणि मग आरती वगैरे झालेलं असतं आपलं। नाश्ता वगैरे इथंच करतो मठातच आणि मग कॉलेजला जातो, डबा वगैरे घेऊन जातो आम्ही। आणि मग दुपारी तिथं जेवण वगैरे असतं। संध्याकाळी 5ला सुटते आमचं कॉलेज आणि मग संध्याकाळी आता येऊन पोचलो आहे मठात। तर आता संध्याकाळचा आता थोडा वेळ बसतो आणि मग फ्रेश वगैरे होऊन मग आपलं आरतीची तयारी वगैरे करायचं, म्हणजे महाराजांना विडा वगैरे करायचं ते सगळं। तर आता थोडा वेळ बसतो आणि मग नंतर ना हातपाय वगैरे धुवून मग आरतीची तयारी वगैरे करायला जायचं आपल्याला। तर आत्ता रूममध्ये बसलो होतो आणि मित्र आवाज आलेला आहे चहा प्यायला ये म्हणून। तर जाऊया आता चहा प्यायला, आवाज यायला लागला तिथून, उभारला बघा तिथं। चला जाऊया चहा प्यायला आता। तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। तर आता आलोय आता विडा करायचं आहे। आता फ्रेश झालोय, तर चहा वगैरे सगळं प्यायचं झालं आपलं। तर आता विडा वगैरे आहे तिथं, तर पहिला विडा करू आणि मग मंदिरात महाराजांना नेऊन ठेवू आणि मग कोळसा पण ठेवायचा आपल्याला अजून। तर पहिला विडा करतो, कारण म्हणजे कोळसा ठेवताना परत हात वगैरे घाण झाले तर ते सगळं म्हणजे हात वगैरे धुत्यावर पण ते कोळसाचं सगळं जात नाही ना, त्याच्यामुळे घाण। तर पहिला तर विडा करू आता। आपलं जे विडासाठी लागतं ते सगळं तर ठेवलेलं आहे बघा। हे रोज विडा बनवतो, त्याच्यासाठी सगळं मटेरियल वगैरे सगळं आणून ठेवतो आम्ही पहिलेच। ह्याच्यामध्ये पण आहे मटेरियल आणि हे सगळं मटेरियल। तर आपलं पानं पण आहे तिथंच,
त्याच्यामध्ये पानं ठेवलेलं आहे खाली. तर आता विडा बनवू हे मोठ्या पानाने. चला आलो आहे आतमध्ये. महाराजांना नमस्कार करून घेऊ आणि आपलं विडा वगैरे ठेवलेलं आहे आता महाराजांना. तर आता कोळसा ठेवायला जाऊ. अजून कोळसा ठेवायचा आपल्याला. बाकीचे जे जे लागते ते सगळं आणून ठेवू. तर आता अजून थोडंसं टाईम आहे. थोडं शांत वाटायला लागलं बघा. असं एकदम शांत मस्त वाटतं इथं. एकदम थंडवर फॅन वगैरे चालू आहे. तर आरतीच्या वेळेस एकदम गोंधळ असतं आहे. तर आज पोरं वगैरे आता तयार झालेले आहेत. अजून पोरं वगैरे आल्यावर आता चालू करतो आम्ही. तर महाराजांचं ते हुक्का सकाळी ठेवलेलं ते कोळसा आहे ते सगळं नेऊन सांडलो. आता नवीन कोळसा ठेवायचं आपल्याला त्याच्यामुळं. तर हे हुक्का आहे आपलं महाराजांना दाखवायचं नैवेद्यासाठी. नैवेद्य म्हणून दाखवतो आणि विडा पण नैवेद्य म्हणून दाखवतो. तर चला आता कोळसा ठेवूया. कोळसा कुठे ठेवतो ते दाखवतो तुम्हाला. तर इथं आहे आपलं पोतं कोळशाचं. तर पहिला लाईट लावून घेऊ. लाईटचं बटन येतं आहे. इकडं आहे बघा आपला कोळसा. इथनं कोळसा ठेवतो आम्ही. म्हणजे गॅसवर ठेवायचं असते. तर ते हे आणलो चाळणी. त्याच्यामध्ये आहे बघा कोळसा. गॅसवर म्हणजे चूल पेटवत नाही आपल्यापाशी सकाळ म्हणजे संध्याकाळी. सकाळी बंब असतं ह्याच्यामध्येच घेऊन जातो. ह्याच्यामध्ये कोळसा असतं आहे आणि संध्याकाळी पेटवत नाहीत. त्याच्यामुळं आपण गॅसवरती ठेवतो कोळसा. तर आता गॅसवरती ठेवू कोळसा आणि मग संध्याकाळी मग आता आरती चालू करतो. आता संध्याकाळ झालेले 6:30 वाजायला आले. आता आपला तयारी वगैरे पूर्ण झालेलं आहे. तर आता फक्त कोळसा ठेवायचा आणि टाईम झाल्यावर मग कोळसा गरम झाल्यावर धूपसाठी आणि आपलं जे मगाशी मी हुक्का दाखवलं त्या हुक्क्यामध्ये पण आम्ही कोळसाच घालतो. तर आता पहिला कोळसा ठेवून घेतो. ह्यांनीच आहे बघा संध्याकाळी कॉलेजवरनं न बोलवता चाललं आहे आणि इथे येऊन दात दाखवावं लागला आहे. एकटा चालू संध्याकाळी मी कॉलेजवरून आणि सोडून आलं आहे दुपारीच. फक्त जेवण केलं आणि आलं आहे. तर अशा विषय काय झालं की लई मोठं आमचं बोलतच नाही त्यांनी कॅमेऱ्याच्या पुढं. डेअरिंग करतोय मी तरी पण थोडं थोडं दाखवायचं तुम्हाला. सोडून आलं आहे आता संध्याकाळी.